भुसावळ नगरपालिकेत बहुमत मिळवल्यानंतर भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी पालिकेत भेट देऊन प्रशासकीय कामकाजाचा श्रीगणेशा केला। केवळ निवडून येणं पुरेसं नसून जनतेची कामं मार्गी लावण्यासाठी पालिकेची कार्यपद्धती समजून घेण्याच्या उद्देशानं हा विशेष उपक्रम राबवण्यात आल्याचे गट नेते लोणारी यांनी स्पष्ट केलं आहे। प्रसंगी दौऱ्याची सुरुवात जळगाव रोडवरील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली। प्रसंगी नवनिर्वाचितांसह सर्व नगरसेवकांनी भगवे पेटे परिधान केले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 भुसावळ। भारतीय जनता पार्टीतर्फे गेल्या निवडणुकीमध्ये आता आमच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 27 नगरसेवक निवडून आलेले आणि एक आमचा अपक्ष आणि 4 महायुतीचे असे आम्ही सर्व एकंदरीत आज नगर परिषदेचं कामकाज पाहण्यासाठी आलेलो आहोत। आणि सर्व नवनिर्वाचित सभासदांना नगर परिषदेची ओळख व्हावी, नगर परिषद कार्यालयाची ओळख व्हावी, त्यांना त्यांची माहिती मिळावी यासाठी आम्ही इथं सर्वजण एकत्रित आलेलो आहोत। कारण येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमचे जे नातं आहे ते विकासाशी असल्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातनं आम्हाला सर्व गोष्टी समजून घेणं गरजेच्या आहेत। आमच्यात काही नगरसेवक जुने असल्यामुळे त्यांना सर्व माहिती आहे, परंतु नूतन नगरसेवकांना या संदर्भात माहिती, विशेषतः आमच्या महिला भगिनी आहेत, त्यांना सगळ्या प्रकारची माहिती व्हावी म्हणून आज रोजी आम्ही इथं नगर परिषदेमध्ये आलेलो होतो। आमचे भारतीय जनता पार्टीचे 27 नगरसेवक आहे, 4 महायुतीचे, त्यात 2 शिवसेनेचे, 2 राष्ट्रवादीचे आणि आमचे 2 नगरसेवक जे आहेत ते अपक्ष आहेत। असे आम्ही सर्वजण एकत्रितपणे सोबतच आहोत। येत्या काळामध्येही आम्ही सर्वजण सोबत राहणार आहोत। आमचा 27 जणांचा गट तयार झालेला आहे, त्यामुळे आज रोजी आम्ही 27 जणांच्या आपला जो गट आहे आमचा नगरसेवकांचा त्याच्या माध्यमातून आले। त्यानंतर आमचे नगरसेवक अपक्ष सुजित घोडे ते सुद्धा आज रोजी आमच्यासोबत तिथं आलेले आहेत। आम्ही अगोदरही सांगितलेलं आहे की या शहराच्या दृष्टिकोनातून काही जर चांगलं घडत असेल तर निश्चितच आम्ही त्याचं स्वागत करू, परंतु ह्या सर्व केवळ वल्गना ठरू नये, केवळ पोकळ आश्वासन ठरू नये। कारण या शहराच्या प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आणि हक्क त्यांना जर मिळत असेल आणि तशी जर गोष्ट कोणीही करत असेल तरी आम्ही त्याचं स्वागत करू।